भक्त पुंडलिक आणि पंढरी महात्म्य यामध्ये आपण दोन भागामध्ये भक्त पुंडलिकाची महती आणि भगवान पांडुरंगाचं जे तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत्र पाहिलेलं आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा आणखीन काही आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी याचे काही पौराणिक पुरावे आपल्याला माहिती आहेत की या अभंगामध्ये असं का म्हटलेलं असावं. त्याचे काही ऐतिहासिक पौराणिक महत्त्व जे आहे ते आज आपण प्रतिपादन करतो आहोत. किंबहुना आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी असे शब्दप्रयोग करण्याची काय गरज होती. या पद्धतीनं जर बघितलं तर अगदी ज्यावेळेपासून कवित्व बहराला आलेलं आहे, मग ते जयदेवांच्या पासून असेल, ज्ञानोबांच्या पासून असेल, नामदेवरांच्या असेल, चोखोबा असेल, गोरोबा असतील, मोरोपंथ असतील, या सगळ्यांच्या आणि शेवटी अगदी तुकोबाराय, बहिणाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंतची जर आपण पूर्ण संतांची मांदियाळी बघितली तर त्याच्यामध्ये या वैकुंठ नगरीचं वर्णन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का केले गेलेलं आहे त्याचे काही ऐतिहासिक धांडोळे आपण पाहिले तर आपल्या ध्यानात येईल की का असं म्हटलं असावं आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. यामध्ये आपण कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की एका बाजूला जाणूदेव आणि सत्यकी यांच्या छळ करणारा पुंडलिक, त्याला कुक्कुटस्वामींच्या दर्शनानं आणि मार्गदर्शनानं उपरती निर्माण झाली आणि त्या उपरतीचं स्वरूप असं निर्माण झालं की मुचकुंद ऋषींना दिलेला जो आशीर्वाद होता तोच आशीर्वाद पुंडलिकाच्या जन्मामध्ये सफळ झाला आणि त्याच्यामुळं भक्त पुंडलिक यांच्यासाठी देव धावून आला आणि सगुण रूपामध्ये पुन्हा त्यांना दर्शन दिलं. इथंपर्यंत आपण पाहिलेलं होतं. थोडासा आता पाठीमागचा भाग आपण पाहणार आहोत, ज्याला पंढरी महात्म्य असं म्हणतो आपण. या पंढरी महात्म्यामध्ये अनेक वर्णन आलेले आहेत. जवळजवळ तसं जर आपण चिंतन करायचं झाले, त्याच्यातले बारकावे जर बघायचे झाले तर आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी काही तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे पंढरी हा एक शब्द आहे, त्याला पंढरक असा कन्नड शब्द आहे, त्याच्यापासून पंढरीपूर असा शब्द तयार झालेला आहे. कारण कानडा विठ्ठलू कर्नाटकू हा जे शब्दप्रयोग किंवा हा अभंग ज्यावेळा आपण चिंतनाला घेतो त्याच्यातील सूक्ष्मता जी आहे ती सूक्ष्मता म्हणजे कर्नाटकातून देव आला का, कर्नाटकून आणला का, नाहीतर मुळात पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी कानडी भाषेचा वावर सतत असल्यामुळं त्याच्यामध्ये तिथं पंढरक असा शब्द त्याच्यासाठी पंढरपुरासाठी वापरला जायचा. नंतर अपभ्रंश शब्द रूपांतर झालं आणि पंढरपूर हे नाव पडलं गेलं. पण त्याच्या आधीचा काळ जो आहे तो पंढरी महात्म्य आणि पद्मपुराण याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ज्यामध्ये आपण भगवंताचं राऊळ म्हणतो त्यामध्ये दोन भाग पडतात. एक भाग आहे तो म्हणजे लाकडी खांब मंदिर, त्याला लाकडी मंदिर म्हणतात, आणि दुसरं आहे ते म्हणजे दगडी मंदिर. त्या दोन्ही ठिकाणी काही शिलालेख आहेत. त्या शिलालेखांचा अभ्यास केला तर आपल्याला ध्यानात येईल की याची प्राचीनता किती आहे. त्यामध्ये आपल्याला आणखीन पुढं गेल्यानंतर आपल्याला कळतं की या अवतार कार्याच्या आधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला गयासूर आख्यान हे पाहावं लागेल. म्हणजे त्याची सूक्ष्मता आपल्याला ध्यानात येईल. उगच कुठेही देव उभा राहतो असं कधी होत नाही. तुमच्या मनात आलं, तुमच्या इच्छा झाली आणि तुमच्या शेतात मंदिर बांधलं असं कधी घडत नाही, आपल्या अंगणात मंदिर बांधलं असं कधी घडत नाही. तर ती भूमी ही सिद्धभूमी असावी लागते. ती पाठीमागच्या अनेक परंपरेतून तिथं असावी लागते. तरच बऱ्याच वेळेला असं म्हणतो, अहो इथं काहीच नव्हतं, अगदी फोंडामाळ होता, आज इथं वैभव देवानं संपादन केलेलं आहे. ते तुमचंच वैभव नसतं, ते भगवंताचं वैभव असतं. त्याच्यासाठी भगवंतानं अनेक युग पाठीमागची त्या ठिकाणी काहीतरी कणाकणानं अस्तित्व संपादन केलेलं असतं. त्या पद्धतीनं गयासुराख्यान यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तो गयासूर तपश्चर्या करत होता. तो इतका प्राबल्य होता, देहष्टी त्याची इतकी मोठी होती की त्या तपाच्या बलावर इंद्राला असं वाटायला लागलं की हा तपश्चर्या करून याने इंद्रपद जर मागितलं तर आपली पंचायत होईल. त्याच्यामुळं त्यानं ब्रह्मदेवाकडे जाऊन विचारलं की गयासूर हा आता तपश्चर्या करायला लागलेला आहे,
तेव्हा तो जर माझ्या पदाकडे आला तर माझी पंचायत होईल, तेव्हा तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय शोधा. ब्रह्मदेवानं सांगितलं की आपण भगवान विष्णूंच्याकडे जाऊ. विष्णूंच्याकडे गेल्यानंतर आपल्या याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंनी सांगितलं आपण दोघं मिळून तिथं जाऊ. म्हणून त्याच वेळेला अगदी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे दोघंही त्या गयासुराकडे गेले आणि तो तपश्चर्येमध्ये असताना त्या तपश्चर्येतून त्यांना उत्थान केलं आणि सांगितलं की तुला काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे ती माग. त्यावेळेला त्यानं सांगितलं की ब्रह्मदेव आणि विष्णू तुम्ही दोघंही मला इथं एकदम माझ्या समोर आला आहात, तेव्हा माझं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. मग मात्र भगवंताने सांगितलं की आम्ही तुझ्याकडे काही मागतो आहे, तू देशील का? तपश्चर्या ज्याची झालेली असते तो माणूस काहीही देऊ शकतो. एक लक्षात घ्या, आपल्याकडं पारायण जी होतात ती पारायण ही तपश्चर्या असते. तुम्ही शेवटचा दिवस, एकादशीचा दिवस, द्वादशीचा दिवस, त्या पारायणाचा अंतिम दिवस जर बघितला तर त्या अंतिम दिवशी प्रत्येक माणसांच्या मनामध्ये एक उन्मनी अवस्था आलेली असते. ती प्रत्येकाला एक उदारता आलेली असते. लक्षात घ्या, याचाच काही लोक फायदा घेतात आणि मग सांगतात कथा तुम्ही ऐकायची नाही, तशी रिकाम्या हातानं काहीतरी द्यायचं असते आणि मग कथा ऐकायची असते, आणि याचा फायदा उचलणारे लोक सुद्धा समाजामध्ये आज भरपूर तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, पण शुद्ध ज्ञानानं ज्या वेळेला आपण समाजामध्ये जातो त्यावेळेला त्यांना शुद्धच स्वरूपानं मिळालं पाहिजे. काहीतरी पुढे डोंग समोर उभा करून पाठीमागून काहीतरी हात मागणं किंवा उचलून घेणं, या प्रवृत्तीला वारकरी संप्रदायामध्ये कुठेही, भागवत धर्मामध्ये कुठेही थारा नाहीये. लक्षात घ्या, सांगायचा मुद्दा एवढाच मला आहे की भगवंतानं मागितले की मला तुझ्याकडून अपेक्षा आहे. त्यावेळेला भगवान विष्णूंना सांगितलं तुम्ही काहीही मागा. गयासुरानं सांगितल्यानंतर गयासुराला सांगितले की तुझं शरीर आम्हाला पाहिजे, कारण तुझ्या शरीरावर आम्हाला यज्ञ करायचा आहे. आता दोन्ही गोष्टी होत्या, एक इंद्राला अभय दिलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याचं शरीर जे होतं तपश्चर्येचं शरीर होतं, आणि त्याच्या तपश्चर्येच्या शरीरावर जर यज्ञ केला तर तो यज्ञ फलद्रूप होणार होता. म्हणून भगवंताने त्याच्याकडून ते मागून घेतलं. अगदी त्याच क्षणी ज्या वेळेला भगवंतानं मागितलं त्याच वेळा गयासुरानं सहजपणे सांगितलं आणि देह आपला समर्पित केला. तो देह जो खाली पडला त्याचं फक्त छातीचा भाग हे म्हणजे दिंडीरवन होतं. इतर त्याची विस्तार शरीराचा सांगितलंय तो उत्तरेपर्यंत त्याचे पाय होते आणि अगदी पश्चिमेपर्यंत त्याचं शिर होतं, आणि त्याचा जो छातीचा भाग होता तो फक्त दिंडीरवनामध्ये होता. त्याच्या ठिकाणी अनेक वर्ष यज्ञ चालला आणि त्या यज्ञामध्ये आहुती दिली गेली. मात्र भगवंतानं त्याच वेळात सांगितलेलं होतं की जसं दधीची ऋषीनं आपल्या शरीराची हाडं ही देवतांना दिलेली होती, त्यांना युद्धासाठी ती कामी आलेली होती, अशा पद्धतीनं गयासुरानं आपलं शरीर दिलेलं होतं ते यज्ञासाठी. त्याच्या छातीवर अनेक वर्ष यज्ञ चालला. मात्र एक त्याला सांगितलेलं होतं की या यज्ञभूमीच्या ठिकाणी जे लोक येतील, दानधर्म करतील, एवढंच नाही तर तिथं आल्यानंतर जे पापी आहेत ते पापी लोक आलेले सुद्धा पापमुक्त होतील, हा वर म्हणून आधी रचिली पंढरी. लक्षात येते काय बघा. त्याच्या पुढं आपल्याला बघितलं तर आपल्या ध्यानात येईल की लोहदंड नावाची एक कथा या पंढरी क्षेत्रासाठी, दिंडीरवनासाठी सांगितली जाते. त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि पार्वती हे विहार करत असताना पार्वतीला तहान लागावी आणि पार्वतीनं भगवान शंकरांच्याकडं पाणी मागावं. आता हा उपहासात्मक थोडासा भाग होईल की जी गंगा डोक्यावर आहे तिथलंच पाणी घ्यायला काय हरकत होती, परंतु किती झालं तरी सवत म्हणावं अशा पद्धतीनं जर झालं तर आज सुद्धा विचार करून बघा की चौथीचं मीठ आळणी असतं, त्या पद्धतीनं असावं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण महत्वाची कथा इथं आपल्याला मी सांगतो आहे की भगवान शंकरांच्याकडे तिनं पाणी मागितलं आणि त्यावेळेला ते दोघं जात असताना त्यांनी आपल्या हातातील त्रिशूळ जे आहे ते त्रिशूळ अगदी जोरात जमिनीवर मारलं. त्या जमिनीतून पाण्याचा उमाळा बाहेर आला, त्याला लोहदंड तीर्थ असं म्हणतात. हे तीर्थ पंढरी क्षेत्री, आधी रचिली पंढरी. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे इंद्राला ज्या वेळेला भग पडली, तो रामायणामध्ये फार मोठा उल्लेख आलेला आहे. ते अहिल्या उद्धाराचा वगैरे नंतरचा जो आहे उल्लेख, तो ती कथा मी आपल्याला सांगत नाही, काय पौराणामध्ये मी तुम्हाला अडकायचं नाही. मला पुढचा विषय फार महत्वाचा मांडायचा आहे की इंद्राला ज्यावेळेला भग पडली शापानं, त्यावेळेला त्या ठिकाणी
इंद्राला उशाप मिळालेला होता की तू अनेक तीर्थयात्रा कर. त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी गेल्यानंतर जो लोखंडी असणारा गदा, तो गदा ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तरंगेल त्याच ठिकाणी तू जर आंघोळ केलीस, स्नान केलेस, तर तिथं तुझी ती भगमुक्त होतील, तू पापमुक्त होशील, दोषमुक्त होशील, असं भगवंतानं वरदान दिलेलं होतं. तो अनेक तीर्थयात्रा इंद्र करत होता. अंगाला पडलेली भगत याच्या होती आणि त्या कुरूप अवस्थेमध्येच तो अनेक तीर्थयात्रेच्या ठिकाणी जात होता. लक्षात घ्या, इंद्रपदे अटळ मानलं जातं, पण पाप कर्म केल्यानंतर परमेश्वर कुणालाही त्याच्यातून मुक्तता देत नाही. मग तो इंद्र असू दे नाहीतर कोणी असू दे. म्हणून आपणही त्याच्यासाठी काही नाही, आपण असं म्हणू नये की मी वारकरी आहे, मी महाराज आहे, मला काय करत काही केलं तरी चालते. नाही, कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगावी लागतात. मला हे या कथेतून मुद्दाम सांगायचं आहे. लक्षात घ्या की तो पापमुक्त होणार होता, त्याच्यासाठी तो अनेक तीर्थयात्रा करत होता आणि योगायोगानं लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी आला. त्याला एक सांगितलेलं होतं, लोखंडाची गदा ज्या तीर्थामध्ये तरंगेल त्याच ठिकाणी जर आंघोळ केलीस तर तू पापमुक्त होशील. म्हणून त्या लोहदंडाच्या ठिकाणी ज्या वेळेला आला, म्हणजे दिंडीरवनाच्या ठिकाणी ज्या वेळेला आला, त्यावेळेला त्या प्रत्येक तीर्थामध्ये आंघोळ करण्यापूर्वी तो गदा फेकायचा. गदा तरंगली तर तिथं आंघोळ करायची, तिथं पापमुक्त होणार होता. म्हणून त्यानं गदा फेकली, तरंगली, त्या ठिकाणी इंद्रानं आंघोळ केली आणि इंद्र दोषमुक्त झाला. तिथलंच आपल्याला एक वरदान मिळालेलं आहे की या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे लोक जातील आणि स्नान करतील ते दोषमुक्त होतील. त्याला पाप आणि ताप, दैन्य, जाय उठाउठी असं ठिकाण जे आहे ते असं ठिकाण हे पंढरी महात्म्य याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढं आपल्याला आल्यानंतर समजेल की पद्मावती जे तळ आहे, पद्मावतीचं जिथं मंदिर आहे आज सुद्धा, त्या ठिकाणी त्याचं एक विशेष महत्व आहे. ते विशेष महत्व असं आहे, एक पौराणिक महत्व आहे त्याच्यामध्ये. दुर्वास सारखे ऋषी ज्या वेळेला शरीरानं पाप तापानं भागत होते, ज्या वेळेला पळत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी, पद्मावती तलावाच्या ठिकाणी त्यांनी आंघोळ केली. त्याच्यातून दुर्वास पाप ताप मुक्त झाली. पण त्याच्या पुढचा आणि अलीकडील 12व्या शतकातला एक सिद्धांत तिथं दिलेला आहे. तो सिद्धांत फार महत्वाचा होता की या पद्मावती मंदिरापर्यंत किंवा पद्मावतीच्या तलावापर्यंत प्रत्यक्ष भगवान पांडुरंग संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या सोबत आले. ज्या वेळेला उत्तरेकडे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज हे चाललेले होते, त्यावेळेला भगवंताला विरह सहन झालेला नव्हता. लक्षात घ्या, म्हणजे आपण देवापासून येतो त्यावेळेला आपल्याला विरह होणं ही फार महत्वाची गोष्ट, पण त्याच्याही पुढं भगवंताला विरह सहन होत नव्हता. म्हणून भगवंत स्वतः संत ज्ञानदेवांना आणि संत नामदेवांना सोडण्यासाठी त्या वेशीपर्यंत आले. ते ठिकाण म्हणजे पद्मावतीचं तलाव किंवा पद्मावतीचं ठिकाण, त्याला विरहाची जागा आज सुद्धा त्याला नाव आहे. त्याला विरहाची जागा म्हणतात, जिथं नामदेव आणि ज्ञानदेव यांच्यापासून भगवंताचा विरह निर्माण झाला. पुढं आपली कथा जी 2 दिवस आपण पाहिलेली आहे, जी विस्तारानं भक्त पुंडलिकाचं वर्णन पाहिलेलं आहे, ते तीर्थक्षेत्र ज्याला भक्त पुंडलिकाचं मंदिर आपण असं म्हणतो. त्या मंदिराकडे बघितल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की उंचवटा असणारा कळसाचा भाग आणि त्याच ठिकाणी असणारं भगवंताची आराधना करणारा हा भक्त पुंडलिक. खऱ्या अर्थानं पहिल्यांदा भक्ताचं दर्शन घ्यावं आणि मग भगवंताचं दर्शन घ्यावं ही रीत आहे. पण आपली काय असते, एक पायधूळ म्हणून असते. लक्षात घ्या, म्हणजे पायधुळीच्या निमित्तानं दर्शन घेणं वगैरे वगैरे. मी पंढरी महात्म्य एवढंच वर्णन करतोय, आणखी 2 दिवसानं मी परत कीर्तनाच्या रूपाने तुम्हाला भेटणार आहे. त्यावेळेला मी ते पायधुळीबद्दल सविस्तर बोलतो त्याच्यावर, कारण ते आता विषयांतर होईल म्हणून ते आता मी बोलत नाही. लक्षात घ्या. परंतु त्या भक्ताचं जे भक्त पुंडलिक की उभे केले विटेवरी, की भक्तासाठी तो उभा राहिला, भक्त पुंडलिकानं उभा त्याला केलं आणि त्याच्याच साठी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले असं ज्या वेळेला माऊली म्हणतात, त्यावेळेला ध्यानात येतं आपल्या की भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यावं मगच देवाचं दर्शन घ्यावं. त्याच वेळेला देवाचं दर्शन पूर्ण होतं. ही रीत आहे, ही पद्धत आहे. लक्षात घ्या. त्याच्या पुढं जाऊन आपण बघितलं तर आपल्या ध्यानात येईल की तिथं लखुबाईचं बन असं एक क्षेत्र आहे. त्याला चिंचेचं बन असंही म्हणतात. की ज्या वेळेला रुक्मिणी भगवंतावर रुसून
जी निघाली ती येऊन विसाव्यासाठी जिथं थांबली त्याला लखुबाईचं बन असं म्हणतात. तीच नंतर रखुबाई, रखमाबाई असे पुढचे शब्द तयार झाले. आज जिथं रुक्मिणी मातेचं मंदिर आहे त्याच ठिकाणी चिंचेचं बन आणि त्याच ठिकाणी भगवंत आले, भगवंत शोधत आलेले होते. ते कृष्ण अवतारामध्ये होते आणि रुक्मिणी ही त्यांची पत्नी, तिला शोधण्यासाठी ते आले. परंतु त्याच्या पुढचा भाग फार महत्वाचा की शोधत असताना सुद्धा ते येताना गोप वेशधारी आलेले होते, म्हणजे गोपाळांच्या वेशामध्ये आलेले होते. जिथं गोपाळांचा वेश आहे तिथं गायी आणि गोपाळ सोबतच असायचे. कारण गोपाळाचा वेश असा आहे की जात धर्म पंथ लिंग भेद वयाची मर्यादा कुठल्याही प्रकारची नाही, त्याला गोपाळ असं म्हणतात. लक्षात आलं काय बघा. म्हणजे गायींचं पालन करणारा तेवढाच, भूतदयांचं पालन करणारा तेवढाच, आणि समाजातील सगळ्यांना, तो आंधळा असेल, पांगळा असेल, कुठल्याही जातीतला असेल आणि कुठल्याही धर्मातला असेल, वयानं लहान असेल किंवा वयानं मोठा असेल, त्या सगळ्यांना एकत्र करून गायींच्या सोबत राहणं हे ज्या भगवंताला आवडतं त्याला गोप वेशधारी भगवंत असं म्हणतात. ते आले ते कुठं आले तर ज्याला आजचं गोपाळपुरा असं नाव दिलेलं आहे. काही लोक गोपाळपूर असं त्याला म्हणतात. दोन्ही शब्द चालतात, लक्षात घ्या. म्हणजे ऐतिहासिक घटनेच्या मध्ये काही बदल होत नाही आणि ज्याची भक्ती आहे, ज्याची श्रद्धा आहे, त्याला ऐतिहासिक बदल काही उपयोगाचेही नाहीत. परंतु पंढरी महात्म्य जर कळायचं झालं तर या ठराविक घटना मांडणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे आजपर्यंत त्या पंढरी महात्म्यामध्ये जवळजवळ 42 तिथं तीर्थक्षेत्र माझ्या अभ्यासामध्ये आलेली आहेत. एवढी सांगणं मलाही शक्य नाही आज, परंतु काही त्यातली महत्वाची आहेत की जिथं आज आपण वारकरी म्हणून जातो, ही तीर्थक्षेत्र बघितल्याशिवाय आपण मागे यायचं नाही. आम्हाला एक सवय काय असते, तिथे गेल्यानंतर काय करायचं, काहीच नाही जमलं तर मोडाची तरी आमटी करायची, सकाळी काही नाही जमलं तर दही तरी खायचं, लशी तरी प्यायची, आणि काहीच नाही जमलं तर दुपारी विश्रांती घेऊन टाकायची. याच्या पलीकडे आम्हाला काय फारसा विचार आमच्या डोक्यात काय नसतो. म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर काय करावं हे कळत नाही. म्हणून हे मी पंढरी महात्म्यामध्ये मुद्दाम सांगतोय. काय नाही जमलं, तुम्ही 5-7 दिवस राहताय ना, त्या 5-7 दिवसामध्ये या 5-7 ठिकाणी तरी जाऊन या, बस. लक्षात आलं काय बघा. म्हणजे सगळीच अगदी 24 पासून 42 पर्यंत एवढी जी बारीक लहान मोठी जी काही तीर्थक्षेत्र त्या आहेत, ती तीर्थक्षेत्र मी सांगण्याचा एवढाच आधी नियोजन करतो आहे किंवा तुमच्यासमोर मांडणी करतो आहे एवढ्यासाठी की आधी रचिली पंढरी. मी पहिल्या दिवशी हे वाक्य तुम्हाला बोललो होतो, कारण परत आधी रचिली पंढरी याच्याबद्दल शंका निर्माण होती. त्या शंकेचं निरसन मी आज करतो. याला पंढरी महात्म्य म्हणतात. आणि गोपाळपुरामध्ये भगवंत आले, भगवंताने त्या ठिकाणी गायींचं राखण केलं. आजही तिथं काही लोक दाखवतात की या ठिकाणी भगवंतानं आपली शिदोरी आणलेली होती आणि ती शिदोरी सोडली. आणि आज सुद्धा आमच्या वारकऱ्यांची एक श्रद्धा आहे की तृतीयेचा काला जो आहे तो काला गोपाळपुरी काला असं म्हणतात, त्याला गोपाळपूरचा काला असं म्हणतात. की वारी आमची सफल व्हायची असेल तर त्रयोदशीचा काला केल्याशिवाय वारकऱ्यानं पंढरपूर सोडायचं नसतं. आणि तो काला आपण गोपाळपुराच्या ठिकाणी जाऊन करायचा असतो. तिथे गेल्यानंतर आम्ही काय बघतो, ती जनाबाईची वाकाळ आहे काय, तिथं जातं आहे काय, तिथला एखादा दगड बसतोय काय, मग माझ्या संसाराची घडी बसणार. दगडावर दगड ठेवून जर संसाराची घडी बसत असती तर इकडे घोडेश्वराकडे भरपूर दगड आहेत, लावून बघा, काय जमलं तर जमलं, नाही जमलं तर विषय सोडून द्यायचा, जमत नाही घडी बनायची. एक लक्षात घ्या, संसाराची घडी बसवण्यासाठी अनेक राजे लोकांनी आपलं आयुष्य खर्च केले. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे, त्यांची बसली नाही, तुमची आमची काय बसणार आहे. तसं चालवत जायचं. म्हणून त्याला सांगितलेलं आहे की संसाराचा गाडा हाकणं म्हणजे रच्या पुढे ड ठेवणं आणि हाकणं, याच्या पलीकडे काही शब्दाचा प्रयोग तिथं करायचा नाही. लक्षात येते काय बघा. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर नको त्या अंधश्रद्धेमध्ये जातो की त्या तीर्थक्षेत्राचं महत्व काय न जाणता त्या ठिकाणी जाऊन दगडावर दगड बसतात काय, शिनी बसतात काय बघायचं का, गावात नाहीत शिनी काय, हात नाहीत लावायला. लक्षात येते काय बघा. म्हणजे काय मी मुद्दाम म्हणून हे सांगतो, मी परखड बोलतो एवढ्यासाठी की तिथं गेल्यानंतर काय केलं पाहिजे, तिथं भाव पाहिजे. तो भाव आहे काल्याचा. मी मुद्दाम काल्याचं वर्णन करतो आहे की काल्यामध्ये प्रत्येकानं आपली आणलेली शिदोरी ही एकत्र करायची. म्हणजे कुणाजवळ द्यायची, ती भगवंताच्या साक्षीने भगवंताकडे द्यायची. सगळे गोपाळ काय करायचे, दुपारच्या वेळी एकत्र बसायचे. काला कधी असतो, दुपारच्या वेळी असतो, हे ध्यानात घ्या. त्यावेळेला सगळ्यांच्या समोर ती उपरणं हंतरलं जायचं. त्याच्यामध्ये सर्वांनी आणलेले, म्हणजे त्या काळात सुद्धा श्रीमंत लोक होते. ते श्रीमंत लोक काही वेळेला करंजा आणायची, काही वेळेला लाडू आणायची, तर गरीब लोक दूध भात आणायची, दही भात आणायची. काही फक्त शिळे तुकडे आणायचे, तर काही जणांनी सोबत ताक आणलेलं असायचं.
परंतु इथं कुठल्याही प्रकारचा उच्च नीच भेदभाव नाही, गरीब श्रीमंती दरी नाही. आणलेलं सगळं भगवंताच्या साक्षीने भगवंताकडे अर्पण करायचं, द्यायचं त्याला. त्यानं काय करायचं, एकत्र करायचं, सगळ्यांचं एकत्र मिसळायचं. आणि त्याच हाताने एक लक्षात घ्या, जिथं उष्टेपणाची हाव नसते, उष्टेपणाची इच्छा नसते, तिथं एकरूपता असते. ध्यानात येते काय बघा. आई मुलाचा उष्टा हात बघत नाही, ती खाती. मूल कालवत असतं, त्यानं तोंडात हात घातला असून तोच हात, आपल्या तोंडाचाच हात ते बाळ आईला चालतं. आता कडेवर घेतलेल्या बाळाला आईच्या हातामध्ये ताट आहे, बाळानं कालवलेला भात आपल्या तोंडात घातलाय आणि तोच हात आईच्या तोंडात घातलाय. ती आई काय करते, आवडीनं आणि आनंदानं खाते. ती कधी म्हणत नाही माझ्या बाळाची उष्ट आहे, मी कसं खाऊ. याचाच अर्थ तुमच्या ध्यानात असेल, एकरूपता हा भाव आहे. आई आणि बाळ जसं एकरूप असतं, कडेवरचं बाळ मी सांगतोय, 50शीतलं बाळ अजिबात सांगत नाही. कारण 50शीतलं बाळ कुणाच्या आवडीचं खातं ते आपल्याला बोलायची काही गरज नाही. म्हणून आई मात्र ही एकरूप झालेली असते, बाळ एकरूप झालेलं असतं. हा एकरूपतेचा भाग म्हणजेच सर्वांनी आणलेलं एकत्र करणं. पात्र सुद्धा एकमेकाची कुठल्या प्रकारची बघायची नाही. हा पात्र भाग वर्णाच्या पलीकडं, वर्णद्वेषाच्या पलीकडे गेलेला, त्या पात्रावर प्रत्येकाला वाटायचं. ते कसं वाटायचं, समानतेनं वाटायचं. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे समान भोजनेषु सख्यम असं ज्याला आपण म्हणतो संस्कृतमध्ये, त्या पद्धतीनं ज्या वेळेला जेवण समान होतं, सारखं होतं, त्यावेळेला सगळ्यांचं पोट सुद्धा भरतं. नाहीतर प्रत्येकानं डबे आणलेले आहेत, प्रत्येक जण आवडीचं खातोय, एकमेकाकडे बघतायत. कुणी धपाटा आणलाय, कुणी वडापाव आणलाय, कुणी पुरी बासुंदी आणल्या, ते एकमेकाचे खायला आहेत, तर कुणाकडे फक्त ताकच आहे, त्याचं पोट कशाने भरणार. हा भेदभाव काही नाही. याला म्हणतात गोपाळपुरा, याला म्हणतात गोपाळपूर. आम्ही काय करतो, इकडून गेल्यानंतर खोलीवर असणारा फराळाचा भाग जो सगळा आहे, तो फराळ घ्यायचा आणि गोपाळपूरला जाऊन फराळ करायचा. हीच पद्धत आहे आमची, लक्षात घ्या. कारण तिथं आम्ही दहीभात नेत नाही, तिथं आम्ही काही घेऊन नाही. हे स्मरण आहे आपलं, हे एकतेचं स्मरण आहे. गावातली 20-25 माणसं एकत्र गेलेली असतात, सगळ्या जाती धर्माचे असतात, सगळ्या लिंगाचे असतात लोक, सगळ्यांनी एकत्र जायचं, आपल्या आपल्या पदरची भाकरी न्यायची आणि समान वाटून खायची. याला म्हणतात गोपाळपुरा, याला म्हणतात गोपाळ काला. हा त्रयोदशीचा काला करावा आणि मग पंढरपूर सोडावं. त्याच्याशिवाय पंढरपूरची वेश सोडायची नसते. अनेक जण अनेक तीर्थयात्रा करतात, माझं कुणालाही काही बंधन नाही, लक्षात आलं का बघा. पण वारीसाठी ज्या वेळा आपण जातो, त्यावेळा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोडून कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायचं नाही. म्हणजे माझा विरोध आहे इतर तीर्थक्षेत्रांना, असं अजिबात म्हणू नका. तुम्ही जा, पण इतर वेळेला जा. पण तुमची नित्याची वारी आहे ना, वार्षिक वारी असेल, महिन्याची वारी असेल, त्या वार्षिक वारीमध्ये, महिन्याच्या वारीमध्ये फक्त आणि फक्त कुठं जायचं, पंढरपूरच. ती वेश सोडून आपल्याला जायला अधिकार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे तिथून आपण गोपाळपुराला गेलो, तिथं प्रसाद घेतला, आता मात्र मग तिथे येतं विष्णुपद. या विष्णुपदाच्या ठिकाणी फार मोठे उत्सव होतात. त्याच्यामध्ये मार्गशीर्षमध्ये, माघ महिन्यामध्ये आणि कार्तिक महिन्यामध्ये असे उत्सव होत असतात. त्याच्यामध्ये एक विशेष महत्व आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला भगवंताने पाय पहिला तिथं पंढरपूरच्या भागामध्ये ठेवला, ते पाय एका शिलेवर उमटले गेले, त्याला विष्णुपद असं म्हटलं गेलं. की ज्या ठिकाणी आज सुद्धा पाहायला मिळतं की त्या दगडावर, त्या शिलेवर आपल्याला भगवंताचे पाय आहेत, मनोभावी त्याची सेवा करावी, पूजा करावी. ते एक तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आंघोळ करायची असते. आमच्या वारकऱ्यांना विचारलं, बाबांनो कुठं आंघोळीला चाललाय, ते म्हणतात गोपाळपूरला आंघोळीला चाललो. गोपाळपूर हे तीर्थक्षेत्र वेगळं आहे आणि विष्णुपद हे तीर्थक्षेत्र वेगळं आहे. तीर्थक्षेत्र विष्णुपदावर गेल्यानंतर जर आंघोळ केली तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचा वास झाल्यामुळं आपल्याला त्याच्या दैन्य जे आहे ते दैन्य निघून जातं. म्हणून तिथं विष्णुपद हे एक तीर्थक्षेत्र त्या तिथलं सांगितलंय, म्हणून आधी रचिली पंढरी. ध्यानात येते काय बघा. त्याच्या पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ताकपीठ इटोबा, ज्याच्यामध्ये रमाबाई बडवे नावाची एक गृहिणी, अत्यंत गरीब, देवाला द्यायचंच आहे रोज प्रसाद, पण काय द्यायचा. आपल्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो, ज्या पद्धतीनं आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो, देवाची देवपूजा करतो, पण देवाला नैवेद्य काय दाखवायचा, म्हणून आपण मग साखर ठेवलेली असते. बऱ्याच जणांनी सुविधा केलेली असते की साखरेचा डबा छोटासा
तिथं मंदिरातच किंवा त्या पूजेच्या ठिकाणीच ठेवायचा, रोज तोच उघडायचा, दाखवायचा, पुन्हा बंद, चालू. या पद्धतीनं चालू केलेलं असतं. साखरी मग आपली आणि विशालता आमची किती मनाची आहे बघा, म्हणजे मी कुणालाही दोष देत नाही. विशालता किती मोठी असते की साखरेच्या डब्यात तीच साखर आणि ही तीच साखर. मग काय गेलंय, वर्षभर जरी छोट्या डब्यातली साखर दाखवली तरी काय अडचण आहे. धनात येते काय बघा. म्हणजे ही आमची विशालता सांगण्यासाठी असते. परंतु देवाचा प्रसाद म्हणून आणि देवाला रोज नित्य नैवेद्य द्यावा याच्यासाठी जसं नाथ महाराजांच्या घरामध्ये दररोज पोळी केली जायची आणि भगवंताला दाखवली जायची. लक्षात आलं काय बघा. त्याच्यातून गावबा तयार व्हावा आणि भावार्थ रामायण शेवटचं तयार पूर्ण करावं. नित्य नेमातून काय निर्मिती होईल संतांचं फक्त एक उदाहरण छोटंच आपल्याला सांगितलंय. म्हणजे एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये इतका सुंदर तो भाग आलेला आहे की नित्यनेम एखाद्या घरामध्ये चालला तर त्याच्यातून चांगलंच जन्माला येतं. आमचा नित्यनेम एक असतो की देवाच्या पुढे जायचं, देवपूजा करायची, छोट्या डबीमध्ये साखर ठेवलेली असते, तो डबा उघडायचा, त्याच्या भोवतीनं पाणी घालायचं, उदगाडी दाखवायची, अगरबत्ती तिथली तुळशीच्या दारात नेऊन दारामध्ये तुळशीला लावायची, म्हणजे शेजारीला कळलं पाहिजे हिची देवपूजा झाली, गल्लीतल्याला कळलं पाहिजे हिची देवपूजा आवरली. मग ती साखर काय करायची, वर्षानुवर्ष तशीच ठेवायची. काय गेलं, देव तर सगळंच आहे. आणि मग म्हणायचं पत्रम पुष्पम फलम तोयम, की देव आम्ही काय देवाला देणार आहे, देवाचंच देवाला देतो. पण भाव काय आहे, त्याच्या पाठीमागचा भाव काय आहे की साधारणपणे जेवणासाठी घेतलेलं ताट आपल्या समोर आलेलं आहे, ते ताट जरी उचलून आपण देवाच्या समोर ठेवलं आणि त्याला नैवेद्य दाखवलं आणि मग आपण जर अन्नभक्षण केलं तर ते उदरणो हे जाणीचे यज्ञकर्म, हा यज्ञकर्माचा भाग तयार होतो. याच पद्धतीनं रमाबाई नावाची ही स्त्री अत्यंत गरिबी परिस्थिती होती आणि त्या गरिबी परिस्थितीमध्ये असणारी देवाला नैवेद्य तर द्यायचा आहे, नित्याचा नैवेद्य द्यायचा आहे, देवाला रोज दाखवायचा आहे, याच्यासाठी ती प्रयत्न करत होती. वय जर्जर होत होतं, देवासाठी तिथंपर्यंत जाणं शक्य नव्हतं. मग मात्र तिनं चालू केलं ताक करायचं. आता आजची परिस्थिती इंदिरा मार्केट ज्याला आपण म्हणतो किंवा इंदिरा भाजी मंडई, या भाजी मंडई पश्चिम दरवाजाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर आतल्या मंदिराचा भाग जो आहे तो मूळ मंदिराचा आणि तो मंदिराचा भाग एकसारखाच वाटतो आपल्याला. याचं कारण काय आहे तर भगवंत स्वतःहून आपल्या रुक्मिणी सहित त्या रमाबाईंच्या घरी जायची. कारण वय जर्जर झाल्यानंतर देवाला सतत म्हणायचे की माझं वय झालं, आता मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, नैवेद्य दाखवू शकत नाही. जसं विश्वंभर भुवांना वाटत होतं की आपली वय जर्जर झाल्यानंतर आता आपण तुझ्यापर्यंत देवा येऊ शकत नाही, देऊगाव मी सोडू शकत नाही. मग मात्र देवालाच असं वाटावं की आता तू थकलायस ना, मीच तुझ्या भेटीसाठी येतो. म्हणून अमराईमध्ये त्यानं येऊन आपला वास करावा आणि ती मूर्ती शोधून विश्वंभर भुवाने काढावी आणि त्याची प्रतिष्ठापना करावी आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागच्या जवळजवळ 7 पिढ्यांनी त्या मूर्तीची उपासना करावी आणि त्या 7 पिढ्यांच्या मध्ये एक जगद्गुरु निर्माण व्हावा. ही एक नियम आहे, व्रत आहे. ध्यानात येते का, मी व्रतासाठी आपल्याला फक्त पुरावे सांगतो आहे की ज्या वेळेला त्या स्त्रीचं अवस्था जर्जर झाली, पाय उचलण्याचा झाला, त्यावेळेला ती ताक करायची, त्याच्यामध्ये पीठ कालवायची आणि भगवंताला ते नैवेद्य म्हणून दाखवायची. आता देवाला ही सवय लागावी. उपासना काय करायची, आपण आपल्या नियमासाठी करतोच पण त्याची सवय देवाला लावायची. ध्यानात येते काय बघा, त्याची सवय जर देवाला लावली तर तो देव सुद्धा तुमच्या जवळ येऊ शकतो. अहो, जनावरांना सवय लागते, माणसाला फक्त लवकर लागत नाही, एवढाच फरक आहे. वाईट सवयी माणसाला लवकर लागतात, चांगल्या सवयी लागायला वेळ होतो, पण लागतो हा माझा विश्वास आहे, निश्चित लागतो. त्याच्यासाठी संगतीची गरज असते. आणि या रमाबाई वडवे या सतत देवाचं स्मरण करत ताकामध्ये पीठ कालवून ठेवायच्या. एक दिवस बघितलं तर पीठ ताकामध्ये कालवून ठेवलं, ते संपलं. मग मात्र परीक्षा चालू झाली आणि रोजच्या नित्याच्या ध्यासानं भगवान पांडुरंग आपल्या रुक्मिणी सहित त्या ठिकाणी ताकपीठ पिण्यासाठी यायचे. त्याचं आज तीर्थक्षेत्र झालं ताकपीठ विठोबा. या ठिकाणी आपण जावं, त्याच्या ठिकाणी दर्शन घ्यावं. त्याच्या पुढं आपण बघितलं तर ज्याला आपण भैरव म्हणतो की दिग्पाल, ज्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे दिग्पाल, की वेशीचं रक्षण करण्यासाठी काही देवतांची निर्मिती केली गेली. त्या देवतांच्या निर्मितीमध्ये आपण जातो आणि ह्या दिग्पालांच्या मधून आमची जी वारीची
प्रदक्षिणा होते त्याला नगर प्रदक्षिणा असं म्हणतात. ही नगर प्रदक्षिणा आपण करत असतो. ही नगर प्रदक्षिणा करत असताना अनेक देवतांची मंदिरं आहेत, त्याच्यावर नावं आहेत. फक्त आमचं एकच लक्ष असतं की नगर प्रदक्षिणा करताना कोण आम्हाला सरबत देतं का, कोण नाश्ता देतं का. आता हे जेवढा बघणार तेवढा मंदिरं बघणार कधी, आणि मंदिरं बघितली नाही तर कळणार कधी. म्हणजे तीर्थक्षेत्राचा भाग समजून घेत असताना प्रत्येक मंदिर आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये असणारी क्षेत्र याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला अनेक गोष्टींची उकल होईल, आणि मग आपण भावनेनं तिथं जाऊ, शरीरानं नाही. त्या ठिकाणी भावनेनं जाऊ, आणि ज्या वेळेला भावनेनं वारी होते ती वारी भगवंताला अत्यंत प्रिय असते. कारण त्या भावनेच्या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा जात लिंग भेद नसतो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. कारण गयासुरासारख्या एका अतिउच्च असणाऱ्या तपश्चर्याकारानं जर आपलं शरीर भगवंताला दान केलं असेल तर मी काय करू शकतो. त्यामुळे आमचा अहंकार नुरे असा शब्द वापरलेला आहे की अहंकार बाजूला ठेवून मग तो किती ज्ञानी आहे, काही ज्ञानी नाही. लक्षात घ्या, किती मोठा भक्त आहे, काही मोठा भक्त नाही. कारण पुंडलिकापेक्षा तरी मोठा भक्त मी नाही. किती मोठा ज्ञानी आहे, तर अगदी मोठे मोठे ज्ञानीवंत होऊन गेले त्यांच्या एवढा तरी मी ज्ञानी नाही. या पद्धतीने ज्या वेळेला आपली साधना चाललेली असते त्याला निगर्व साधना असं म्हणतात. त्या निगर्व साधनेमध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या भक्तांच्यासाठी अनेक ठिकाणी देव आपलासा होऊन जातो. मग काही पुरावे पुढे येतात, ते संतांच्या चरित्रामध्ये पुरावे येतात. हे महात्म्य वाढलं कसं, हे महात्म्य खरं वाढवलं ते आमच्या संतांनी वाढवलं. पौराणिक महात्म्य आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता संतांनी हे महात्म्य वाढवलं कारण त्यांनी ते आपल्या आलेले अनुभव जर अभंगामध्ये शब्दबद्ध केले नसते तर आज आम्हाला पंढरीचं महत्व काय आहे हे आपल्याला कळलं नसतं. लक्षात येते का बघा. मग ती जनाबाई असेल, त्या जनाबाईच्या ठिकाणी भगवंतानं स्वतः यावं, अभंग लिहून घ्यावेत, अभंग लिहून घेता घेता जनीची छोटी मोठी कामं करावीत, दळण दळावं, दळण दळता दळता पहाटेचा प्रहर झाला म्हणून विश्रांती घ्यावी, आणि विश्रांती घेत असताना त्याच वेळेला आपला शेला तिथं ठेवावा आणि तिची धोपटे घेऊन जावं, वाकळ घेऊन जावी. या पद्धतीनं भगवंताला हा अट्टहास निर्माण झाला, आणि मग जनाबाईला शूला देण्यात आली किंवा शूळावर देण्याचा विचार झाला. पंचाने विचार केला आणि जनाला फासावर लटकवण्यात यायचं होतं. त्यावेळेला सगळं काही तिला नियोजन झालेलं होतं. शूळ चंद्रभागेमध्ये रोवला गेला आणि त्या शूळावर जात असताना त्यावेळेला मात्र जना अगदी अट्टहासानं त्या भगवंताबरोबर भांडते आहे. अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या. या पद्धतीने ज्या वेळेला भांडण्याचा अधिकार निर्माण होतो त्यावेळेला आपल्या भक्ताचं आणि आपल्या संतांचं महत्व वाढवण्यासाठी कलियुगामध्ये सुद्धा अशा प्रकारची जना निर्माण होते, आणि त्या शूलाचं पाणी होतं त्याला नाव दिलं चंद्रभागा. की ज्या ठिकाणी नसलेले आव आपल्या अंगावर यावी, ती आव घेऊन सुद्धा समाजासाठी पुढे जावं. परंतु देव सखा, ज्याचा सखा देव आहे त्याच्यावर विश्व कृपा करत असतो. परंतु ज्याचा देव सखा नाही तो काही करायला लागला, किती दानधर्म करायला लागला तरी त्याचा उपयोग होत नसतो. मग चोखवासारखा एक भक्त की दररोज सकाळी फक्त झाडण करतो आहे, की मंदिराचा आसपास परिसर फक्त झाडतो आहे, त्या मंदिर परिसराची स्वच्छता करता करता भगवंताने येऊन भेटावं, आणि भेटल्यानंतर अगदी मुक्तहार त्याच्या गळ्यामध्ये अडकावा आणि भगवंतानं अंतर्धान पावावं, तेच लोकांनी बघावं, आणि चोख्याला सुद्धा अपदूषण द्यावीत, त्याला शिव्या द्याव्यात. एवढंच नाही तर खात्री पटल्यानंतर त्याला मारावं. त्यावेळेला धाव केशवा धाव पांडुरंगा बडवे मज मारताती, या पद्धतीनं चोखोबानं सांगावं. हे फक्त तुमच्या आमच्यासाठी आलेले पुढचे सगळेच्या सगळे दृष्टांत आहेत. पंढरीचं महात्म्य वाढवलं कोणी असेल तर ते आमच्या संतांनी वाढवले. नामदेव आणि ज्ञानदेव यांची तीर्थयात्रा करताना सुद्धा भगवंताशी हितगुज होतं. नामदेवांचं खीर खाणं असेल, त्याच्यानंतर गुरुकृपादृष्टी झाल्यानंतर सर्व विश्वामध्ये असणारा भगवंत हा माझा पांडुरंग उभा आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी. अशा पद्धतीनं ज्ञानदेव ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला करतं बाप रुक्मादेवरू की या जगाचा नियंता जो आहे, सर्व सुखाचे आगर जे आहे ते सर्व सुखाचं आगर इथं आहे, म्हणून आधी रचली पंढरी.
सर्व सुखाचा आगरी तो उभा आहे. आता याच्यापेक्षा दुसरीकडे काही नाही, कारण तो फक्त आणि फक्त कृपादृष्टीनं. कारण जगाच्या पाठीवर कोणत्याही देवतेकडे तुम्ही गेला तर काहीतरी इच्छा ठेवून जाल, काहीतरी तिथं द्यावं लागेल. काही ठिकाणी हात वर असेल, काही ठिकाणी पाय वर असेल, काही ठिकाणी हातामध्ये शस्त्र असेल, परंतु एकमेव हा प्रभू, हा भगवंत असा आहे की ज्याचे समान चरण आहेत, हात समान कटेवर आहेत आणि नेत्र समान आहेत. फक्त तिथं जाताना समानता घेऊन आपण गेलो की आपला उद्धार होतो. आम्ही समानता घेऊन जात नाही, मग मात्र कसं होतं, आमची झोळी फाटकी असते आणि दोष देतो आम्ही दुसऱ्याला. कारण घेण्याची ताकद देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याकडे जास्त असावी लागते. कारण देणारा दाता उदार आहे, परंतु घेणाराच फाटक्या झोळीने तिथे गेला तर त्याच्या झोळीमध्ये काय मावणार आहे. आम्ही पंढरपूरला जाताना वारकऱ्यानं कधी गरीब होऊन जायचं नसतं, श्रीमंतासारखं जायचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे लोक, श्रीमंत लोक काही देवतेला जातात आणि तिथं अंगठ्या टाकतील, चिना टाकतील आणि काहीतरी टाकतील, परंतु पांडुरंगाजवळ गेल्यानंतर भाव शुद्ध अंतकरणामध्ये घेऊन झोळी पसरायला गेलो आपण तर त्याची दृष्टी समज आहे ती आपल्यावर पडेल आणि माईक वृत्तीचा जणी लागो संग, या पद्धतीनं माईक पदार्थाची बोळवण होईल आणि अहिक स्वरूपाचं मागण्यापेक्षा पारमार्थिक स्वरूपाचं मागणं त्या भगवंताकडे दिल्यानंतर तो कृपाशीर्वाद देण्यासाठी पुढे होईल. तेच पुढे कान्होपात्राच्या बाबतीमध्ये घडलं. कान्होपात्राला फक्त कानावर आली बातमी की पंढरपूरचा पांडुरंग असा असा आहे, त्याचं भजन गात लोक चाललेले आहेत. मंगळवेढ्याहून जाणाऱ्या लोकांच्या मध्ये कान्होपात्रा समाविष्ट झाली आणि ती समाविष्ट होऊन आईनं लपवून ठेवलेल्या कान्होपात्राला, कारण समाजाची नजर तिच्यावर जर गेली तर तिला सुद्धा या वाईट कर्मामध्ये लोक ओढून घेतील म्हणून तिला झाकून ठेवलेली होती, तिला दडवून ठेवलेली होती. परंतु पंढरीची आस तिला लागली आणि कान्होपात्रा पंढरपुरामध्ये ज्या वेळेला गेली, पांडुरंगाचं ज्या वेळेला दर्शन घेतलं, पांडुरंगाचं रूप बघितलं, त्यावेळेला तिच्या मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते तिनं शब्दबद्ध केले की ज्या पद्धतीनं वाघाच्या घरामध्ये शेळी पावणी होऊन जावी त्या पद्धतीनं व्याघ्राघरी ऐसे मज झाली, की वाघाच्या घरामध्ये गेल्यानंतर जसं होतं त्या पद्धतीनं तिथं देह आपला समर्पित करावा. हे कलियुग झालं. त्याच्या पुढे बोधले महाराज असतील, त्याच्याही पाठीमागची एक कथा अतिशय सुंदर आहे. ही सुंदर कथा की बिदर शाहीमध्ये भगवंताची मूर्ती आपल्याकडे असावी आणि ही चाललेलं सगळं काही साम्राज्य आहे ते आपल्याकडे यावं अशी एक इच्छा आणि रोज देवतांच्या पूजेमध्ये हाही आपल्या जवळ असावा. राजाने इच्छा मनात निर्माण केली आणि भगवंताची मूर्तीच घेऊन गेली. आता राजाला काय, ज्याचं राज्य जिथपर्यंत आहे तेवढं त्याला सगळी समाविष्टता होती, परंतु विद्वत्ता ही सगळ्यात मोठी श्रेष्ठ गोष्ट आहे. त्या विद्वतेनं भानुदास महाराजांनी, नाथांच्या आजोबांनी एक पण केलं की मी जाऊन घेऊन येतो. ते गेले, त्या ठिकाणी जाऊन विनंती वजा केली, त्या ठिकाणी सुद्धा भगवंताला साकडं घातलं, ते घेऊन आले आणि ती सुद्धा आज मूर्ती उभा राहिली. अनेक कालखंडामध्ये पुढच्या 16व्या शतकामध्ये अगदी छत्रपतींच्या कालावधीमध्ये सुद्धा अफजलखानासारखा एक यवन आला. त्या यवनानं स्वाऱ्या करत येत असताना प्रत्येक ठिकाणी यावं आणि देवता उद्ध्वस्त कराव्यात, कारण रयतेराचा राजा हा रयतेला आणि देवतेंना सांभाळणारा राजा आहे. त्याच्यामुळं त्यांना जर त्रास दिला तर हा राजा आपल्याशी चार हात करायला सहज येईल आणि मैदान प्रदेशावर आल्यानंतर छत्रपतींना सहजासहजी मारता येईल असा विचार घेऊन आलेला अफजल खान हा सुद्धा अनेक मंदिरं उद्ध्वस्त करत आलेला होता. त्यावेळेला तिथल्या मूर्तीतील प्राण घेतला आणि एका विहिरीमध्ये ठेवला गेला. ती मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित केली गेली. पुढच्या कालखंडामध्ये अगदी इतिहास संशोधनकारांनी या मंदिराची उभारणी कशी केलेली याचा विचार चालू केला. अगदीच जर बघितलं तर अनेक राजे लोकांनी या मंदिरासाठी अनेक देणग्या दिल्या. त्याच्यातून लाकडी सभामंडप तयार झाला आणि आज सुद्धा जर बघितलं तर 12 तासापासून 48 तासापर्यंत माझा महाराष्ट्रातीलच नाही तर अखंड देशातील आणि अखंड जगमुलकातील येणारा वारकरी हा आषाढी वारीच्या निमित्तानं 15 लाखापर्यंत भाविक जमा होतात. कधी कुणाला अडचण झाली नाही, कधी कुणाला चिंता झाली नाही, कधी कुणाला त्रास झाला नाही. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी एका घरामध्ये लग्न कार्य जर असेल, घरामध्ये 4 माणसं असतात, 40 माणसं जमा झाली की कुणाचा कुणाला पायपूस नसतो, कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो, कुणाला चहा मिळाले की कुणाला आंघोळीला पाणी मिळाले याचाच पायपूस झालेला नसतो. परंतु इथं 15 लाख लोक
माऊलीसोबत चालत येतात ते या विठुरायाच्या दर्शनाला येतात. हेच याचं दिव्यता आणि भव्यत्व असतं. कुणालाही कशाची चिंता नसते, पोटाची चिंता नाही, झोपेची चिंता नाही, स्नानाची चिंता नाही, कुठलीही चिंता नाही. भाव एकच असतो, फक्त समोरचा माऊली असतो, समोरचा विठ्ठल असतो. मी विठ्ठल आहे, जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. हा सिद्धांत घेऊन हा भागवत धर्म पुढे चाललेला असतो. आणि मग मात्र आषाढी असेल, कार्तिक असेल, माघ असेल आणि चैत्र असेल, लाखो भाविक जमा होतात, दर्शन घेतात. आपणही त्याच्यामध्ये असतो. फक्त मनोभावी दर्शन घेत असताना ज्या वेळेला आपण देवाकडे पाहतो त्यावेळेला त्या भगवंताला आळवावं, साठवावं आणि त्याला आठवत बसावं. कारण संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, दिशे समचरणांची शोभा. पुंडलिक वरदारी